सो माय डिअर फ्रेंड्स, जे प्रिवियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. आपली थर्ड व्हिडिओ आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर. आपण लास्ट 2 व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. फर्स्ट टॉपिकला 4 मार्क्स वेटेज आहे, सेकंड टॉपिकला 4 मार्क्स वेटेज आहे. आता या टॉपिकला जे वेटेज असणार आहे ते किती मार्कासाठी असणार आहे? 2. म्हणजे ॲडमिशन 2, रिटायरमेंट 2 आणि तुमचा डेथ 1. म्हणजे जवळपास जर समजा तुम्ही स्टार्टिंगचे हे जर टॉपिक केला 4 + 4 8, 8 + 2 10, 10 + 2 12 आणि हे 30 मार्क्स. आता आपण ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथचे बरेच क्वेश्चन हे सिमिलर असतात, त्यामुळे थोडंसं नीट लक्षात घ्या. आता ॲक्च्युली कशामध्ये आपण क्लासिफाईड करायचं हा सुद्धा एक मेन इम्पॉर्टंट काय म्हणतो थोडासा आर्ग्युमेंट होऊ शकतो या भागावरती की हा क्वेश्चन फर्स्ट टॉपिकशी आहे, सेकंड टॉपिकशी आहे, कारण काय बॅलन्सेस आहेत, बॅलन्स शीटचे बॅलन्सेस आहेत. सो क्रेडिटर्स, लँड अँड बिल्डिंग, जनरल रिझर्व्ह, कॅपिटल. तर क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, लँड अँड बिल्डिंग असेट आहे आणि तुमचं जनरल रिझर्व्ह हे काय आहे तुमचं लायबिलिटी आहे आणि कॅपिटल लायबिलिटी आहे. म्हणजे फक्त ही एक असेट आहे, बाकी सर्व तुमच्या लायबिलिटी आहेत, म्हणून ते ऑड आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा अन अकाउंट ओपन टू ऍडजस्ट द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटी ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. तर आपण एखादा अकाउंट ओपन करतो जेव्हा आपल्याला असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करायचं असतं, त्याला आपण कुठला अकाउंट म्हणतो? रिव्हॅल्युएशन अकाउंट असं म्हणतो किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं म्हणतो. तर एक्झाममध्ये तुम्हाला हा पण असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज रिव्हॅल्युएशन अकाउंट. सो नाव हा एक तुमचा कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन आहे, तो आपण कॅल्क्युलेट करूया. अद्विक अँड बिरबल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2. इफ चतुर इज ॲडमिटेड ॲट 1/4 शेअर, देन कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट रेशो. तर लक्षात घ्या, हे क्वेश्चन परत विचारले जातात. जेव्हा तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विचारला जातो तेव्हा तुम्हाला बॅलन्स ऑफ 1 काढावा लागतो. तर बॅलन्स ऑफ 1चा फॉर्म्युला काय? 1 - न्यू पार्टनर शेअर्स. तर न्यू पार्टनरचा शेअर किती आहे तुमचा? 1/4 सांगितलाय. म्हणजे 1 मधून 1/4 गेला तर राहिला किती तुमचा? 3/4. तर आपला फॉर्म्युला काय सांगतो तुमचा? न्यू रेशो इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. आता न्यू रेशो किती आहे तुमचा? या ठिकाणी सॉरी, ओल्ड रेशो किती आहे तुमचा? 3:2. 3:2 म्हणजे 3/5 आणि 2/5 झाला, आणि हा 3/5 झाला आणि हा 2/5 झाला. त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ 1 3/4. ॲक्च्युअली मी इथं परत करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे इथं भाग घेतो मी, बघा हे 3/5 इंटू काय म्हणू आपण 3/4. काय येणार आहे? 3 3 = 9, 5 4 = 20. ओके. नंतर सेम टू सेम आपला हा सुद्धा हा एचा झाला. आता बीचा रेशो किती आहे तुमचा? बीचा रेशो आहे 2, म्हणजेच काय 2/5 इंटू बॅलन्स ऑफ 1 सेम असणार आहे किती? 3/4. म्हणजे 3 2 = 6, 5 4 = 20. आता न्यू पार्टनरचा शेअर किती आहे तुमचा? 1/4 आहे. आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? रेशो इक्वल करून घ्यायचं आहे, 20 आणायचं. तर इथे काय करायला लागेल? 5 4 5 = 20. वरती पण 5, म्हणजे काय ना 5/20. म्हणजे रेशो काय आहे तुमचा? 9 6 आणि 5. तर थोडक्यात काय, हा रेशो एक्झाममध्ये खूप वेळा विचारलेला आहे, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा घटक, डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर ॲक्च्युली माहिती आहे आपल्या सर्वांना, रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण करतो आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटची डेबिटची टोटल जास्त आहे. समजा या साईडला आहे फर्निचर आहे 200 आणि या साईडला आहे समजा क्रेडिटर्स आहे आणि ते आहे तुमचे 100. तर ही साईड जास्त आहे किती? 200. इथे किती असणार आहे? 200. सपोज देर आर 2 पार्टनर्स, तर ए आणि बी. सो दिस इज अवर लॉस अँड दिस लॉस शुड बी शेअर ॲज पर द इक्वल रेशो इफ देर इज नो रेशो. तर थोडक्यात काय, दिस इज लॉस. डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. डेबिटची टोटल जास्त आहे, क्रेडिटची टोटल कमी आहे, त्याला आपण काय म्हणतो? हा लॉस आहे. ठीक आहे. नेक्स्ट, डिक्रीज इन फर्निचर. आता ॲक्च्युली जर आपण बघितलं रिव्हॅल्युएशन अकाउंट, या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला हे डिक्रीज इन फर्निचर येणार, म्हणजे फर्निचरमधून मायनस करणार, आपण या साईडला घेणार फर्निचर. त्यानंतर पेटंट, रिटर्न ऑफ पेटंट दिला असेल समजा तुम्हाला, आपण ते इथंच घेणार. त्याच्यानंतर इन्क्रीज इन बिल्स पेबलमध्ये प्लस करणार, आपण या साईडला घेणार बिल्स पेबल. आणि आरडीडी रिटर्न ऑफ, आरडीडी जर समजा ओल्ड आरडीडी दिली आणि बाकी काही दिलं नसेल किंवा आरडीडी रिटर्न ऑफ म्हटलं असेल तर आपण घेतो. सो दिस इज ऑड 1. सो दिस इज अवर राईट आन्सर. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ शुड बी डेबिटेड टू प्रॉफिट एंड. बघा असेट्सची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे समजा बॅलन्स शीट आहे
आणि बॅलन्स शीट मधून इथं फर्निचर आहे समजा, आणि या फर्निचर मधून आपण मायनस केले समजा काय ते डेप्रिशिएशन आहे, तर 1000 आहे, 100 आपण मायनस केलं, इथं 900, हे 100 इथे घेणार आपण. थोडक्यात काय, whenever any asset decrease that should be shown on revaluation account debit side. त्याच्यानंतर excess of proportionate capital over actual capital is called surplus capital. आपण काय करतो या ठिकाणी सर्वांना माहित आहे, आपण काय करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करतो, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपल्याला बॅलन्स ठेवावा लागतो रेशोनुसार. समजा देर आर 3 पार्टनर A B C आणि त्यांचा रेशो आहे समजा 1 2 3 आणि कॅपिटल सांगितले 1000 2000 आणि 3000. आता समजा या साईडची टोटल समजा एखाद्याची टोटल जास्त असेल तर त्याला आपण टू बँक म्हणतो किंवा टू कॅश म्हणतो, याला काय म्हणतो आपण सरप्लस कॅपिटल. म्हणजे जे काय ऍक्च्युअल प्रोपोर्शनल कॅपिटल असायला पाहिजे त्यापेक्षा त्यांचं कॅपिटल जास्त आहे, सो वी हॅव टू रिफंड देअर मनी, त्याला काय म्हणायचं सरप्लस कॅपिटल. इफ असेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर, हे तर सर्वांना माहित आहे, एखाद्या पार्टनरने असेट ठेवून घेतलं असेल तर आपण काय करतो पार्टनर्स अकाउंट शुड बी डेबिटेड. नंतर इन्क्रीज इन बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली तर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट येणार, हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला येणार. नंतर किंवा थोडक्यात पीसी म्हणा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार. इन्क्रीज इन मशिनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. डिक्रीज इन फर्निचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. इन्क्रीज इन बिल्स रिसिवेबल हे कुठे येणार तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार. तर बघा एक बघू शकता तुम्ही डिक्रीज इन फर्निचर, इन्क्रीज इन मशिनरी हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे दिस इज ऑड वन. बाकी सर्व इन्कम आहे आणि दिस इज अवर लॉस कुठे येतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. सो ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो इक्वल टू सॅक्रिफाईस रेशो, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे रिझर्व्ह फंड, बँक लोन, बिल्डिंग, हे सर्व जर बघितलं तर तुमची लायबिलिटी आहे आणि हे काही तुमची असेट्स आहे, म्हणून बिल्डिंग इज अवर करेक्ट आन्सर. रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज, रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव काय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे. द रेशो इन विच जनरल रिझर्व्ह इज डिस्ट्रीब्युटेड टू द ओल्ड पार्टनर्स, म्हणजे ओल्ड पार्टनरला जे जनरल रिझर्व्ह आपण डिस्ट्रीब्यूट करतो त्याला कुठल्या रेशोनं करतो आपण ओल्ड रेशोनं करतो. द रेशो इन विच ऑप्टेन बाय डिडक्टिंग ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो, ॲक्च्युली हा गेन रेशो हा पुढच्या टॉपिकचा क्वेश्चन आहे, तो चुकून ऍडमिशन ऑफ पार्टनरमध्ये आपण इन्क्लूड केला आहे. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो गेन रेशो, आणि ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो सॅक्रिफाईस रेशो. लक्षात ठेवायचं हा रेशो आणि हा रेशो कसा आहे लक्षात ठेवायचा. ओल्ड आणि मायनस न्यू म्हटले की सॅक्रिफाईस रेशो, न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो म्हटले की गेन रेशो किंवा बेनिफिट रेशो. व्हॉट इज सॅक्रिफाईस रेशो, त्याचं आन्सर पण सांगितलंय, द प्रोपोर्शन इन विच ओल्ड पार्टनर मेक सॅक्रिफाईस, त्याला आपण काय म्हणतो सॅक्रिफाईस रेशो असं म्हणतो. सो दिस डेफिनेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, सो यू हॅव टू लर्न, ती आपल्याला डेफिनेशन लर्न करायची आहे. सो व्हॉट इज रिव्हॅल्युएशन अकाउंट, तर अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळा विचारलेला आहे. सो अकाउंट विच इज ओपन टू रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लायबिलिटी, जेव्हा आपण आपल्या बिझनेसच्या असेट्सचं आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करायचं ठरवतो आणि त्यासाठी जे अकाउंट ओपन केलं जातं त्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट असं म्हणतो. अद्विक अँड दीपक आर टू पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2, आणि न्यू पार्टनर आहे प्रतीक, आपण मगाशीच घेतलं होतं त्या ठिकाणी त्याप्रमाणे रेशो काढलेला आहे, तरी सुद्धा मी परत एकदा हा रेशो कॅल्क्युलेट करून दाखवतो. तर आपल्या सर्वांना माहित आहे पहिल्यांदा आपल्याला न्यू रेशो काढायचा असेल तर न्यू रेशोचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता फॉर्म्युला आहे, न्यू रेशो इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. आता बॅलन्स ऑफ 1 कसं काढणार, बॅलन्स ऑफ 1 इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. न्यू पार्टनर कोण आहे प्रतीक, प्रतीकचा शेअर किती आहे 1/5, किती आला तुमचा 4/5. आता ओल्ड रेशो काय तुमचा 3:2, म्हणजेच काय या ठिकाणी 3/5 आणि दुसऱ्याचा काय 2/5 आणि तिसऱ्याचा काय 1/5. आता हा झाला या ठिकाणी पार्टनरची नाव काय अगोदर लिहून घ्या, ए, अद्विक, दीपक आणि प्रतीक. तर आता काय करायचं आहे आपल्याला, बॅलन्स ऑफ 1 किती आला इथं 4/5 आणि याचं पण 4/5. आता काय करणार 4 3 जा 12, 5 5 जा 25 आणि इथं सुद्धा 4 2 जा 8 आणि 5 5 जा 25. आता राहिलेला 12 + 8 किती झाले 20, 25 मधून 20 गेले म्हणजे 5 येणार, 5/25 म्हणजे काय येणार या ठिकाणी 5 5 जा आणि इथं 5 1 जा 5 म्हणजे किती येणार रेशो तुमचा 12, 8 आणि 5 असा आपण रेशो कॅल्क्युलेट करणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट वन इज
कॅपिटल एम्प्लॉईड इक्वल टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवाइडेड बाय 100 इक्वल टू नॉर्मल प्रॉफिट. हा नॉर्मल प्रॉफिटचा काय फॉर्म्युला आहे. ओनली दॅट क्वेश्चन इन्क्लुडेड इन दिस PDF विच इज रिलेटेड टू द प्रिव्हियस इयर बोर्ड क्वेश्चन्स. हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत, हे लक्षात घ्या. थँक यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.